परीक्षा होण्यापूर्वीच राघव सर नावाच्या टेलिग्राम चॅनलवरनं पेपर लीक झाल्याचा दावा करत पालकांची आणि विद्यार्थ्यांची फसवणूक केली जाते। अहमदाबाद सायबर सेलकडे या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 7,900 लोकांकडून 5,74,00,000 रुपये उकळण्यात आलेत। एका पेपरसाठी 10 लाख रुपये मागितले जात असून 60,000 रुपये टोकन रक्कम म्हणून घेतले जात आहेत। शिवम ठाकर नावाच्या तक्रारदारानं पुराव्यासह रॅकेटचा खुलासा केला। आपल्यासोबत शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत। सर, पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस येतोय, या संदर्भात काय अपडेट्स आहेत? तेजस, पुन्हा एक प्रश्न निर्माण झालाय की पुन्हा पेपर लीक झालेला आहे का नीटचा। आपल्याला माहिती आहे की 21 तारखेला पुन्हा नीटची एक्झाम ही होणार आहे आणि त्याआधीच पुन्हा असा दावा केला गेला आहे। हा जो शुभम नावाचा जो विद्यार्थी आहे त्याने दावा केलेला आहे की पुन्हा री एक्झामचे पेपर सुद्धा लीक झालेले आहेत आणि याच्यासाठी एक अकाउंट तयार केलं गेलं होतं टेलिग्रामवर आणि हा टेलिग्रामवर 10 लाखांना पेपर मिळत आहे। या संदर्भात सायबर सेल अहमदाबाद इकडे ही तक्रार दाखल झालेली आहे। गुजरात पोलीस यावरती चौकशी करतायत आणि नक्की हा प्रकार घडलाय का याबाबत चौकशी सुरू झाली। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत हे सगळं री एक्झाम पेपर लीक झाल्याच्या नावाखाली जवळपास करोड रुपये छापल्याचा दावा केला जातोय। प्रत्येक पेपरची किंमत ही 10 लाख रुपये अशी ठेवली गेल्याचा चर्चा आहे आणि या सगळ्या टेलिग्रामच्या माध्यमातून जवळपास 7,901 अशा लोकांपर्यंत हा पेपर पोहोचलाय असाही दावा केला जात आहे। परंतु या सगळ्या प्रकरणावरती गुजरात पोलीस चौकशी करतायत। खरंच हे झालंय का की नुसतं टेलिग्रामवर कोणीतरी गेस्ट पेपर हा टाकलाय आणि त्याच्या माध्यमातून फ्रॉड करण्याचा प्रयत्न केलाय का याबाबतची चौकशी सुद्धा सुरू आहे। अपडेट्स बद्दल आपण पाहतोय तर नीट पुनर्परीक्षेचा पेपरही लीक झाल्याची चर्चा सुरू झालेल्या आहेत। टेलिग्रामवर जवळपास 10 लाखांना हा पेपर मिळत असल्याची चर्चा आहे। मेरे जूनियर्स के द्वारा मुझे संपर्क करने में आया कि टेलीग्राम ऐप पे अलग अलग ग्रुप्स बनाए हुए हैं जिससे जो नीट का पेपर है और जो रीनीट का पेपर अभी जो होने वाला है उस पेपर को लीक करने की बात कर रहे हैं। और ये एक ग्रुप सिंगल पर्टिकुलर ग्रुप नहीं होते, ये ग्रुप के अंदर एक ग्रुप वेब है, यानी कि आप एक ग्रुप में एंटर किए तो उसमें पीडीएफ के लिए अलग ग्रुप है, पासवर्ड के लिए अलग ग्रुप है, अनाउंसमेंट के लिए अलग ग्रुप है। वैसे 10 अलग अलग ग्रुप वैसे हमारे कांटेक्ट में है और उन अलग अलग ग्रुप के एडमिन्स लाइव आते थे, एक लाइव कॉन्फ्रेंस करते थे और उस पे बोलते थे कि आपको इतना टोकन अमाउंट देना है, हम इस तारीख को आपको ये पेपर प्रोवाइड कर देंगे।